सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता. बड्या बापाची बडी औलाद. लोक त्याला किंग ऑफ गुड टाइम्स म्हणायचे, म्हणजे चांगल्या वेळेचा राजा. त्याचा कधीच खराब टाइम येणार नाही असा त्याच्यापेक्षा जास्त त्याला ओळखणाऱ्या लोकांना विश्वास होता. अतिशय कमी काळात जास्त वेगानं पैसा कमवायचीही त्याच्यात सनग आणि नशा होती. राजेशाही थाट त्याच्या रक्तात होता, त्यामुळे तो कायम थाटात राहायचा आणि लोक त्याला इंडियाचा सगळ्यात स्टायलिश बिझनेसमॅन म्हणून ओळखायचे. त्याच्या बड्डेला तो जगभरातल्या टॉप 500 पॉवरफुल लोकांना स्पेशल निमंत्रण द्यायचा. थेट हॉलिवूडच्या बेस्ट सिंगरकडून गाणी म्हणून घ्यायचा. त्यानं पैसा फक्त उधळला नाही तर पैशांचा बेकार माच केला. पण शेवटी पैशाच्या धुंदीत त्याच्याकडून एक चूक झालीच आणि त्याचा गुड टाइम कायमस्वरूपी खराब टाइममध्ये बदलला. बरं, त्यानंतरही तो थांबला नाही. त्यानं देशातल्या तब्बल 18 बँकांना गंडा घातला आणि लोकांच्या मेहनतीचे 9,500 कोटी बुडवून तो कायमचा देश सोडून पळून गेला. कदाचित इतकं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला त्याची वेगळी ओळख करून देणं म्हणजे पाप ठरेल. हो, तुम्ही बरोबर ओळखलाय. आपण बोलतोय किंगफिशर कंपनीचा मालक विजय माल्याबद्दल. आजच्या या व्हिडिओत आपण त्यानं देशातील बँकांना कसं गळाला लावलं, त्यासाठी प्रत्येक वेळी त्याला कुणी मदत केली, त्याला कोणाचा राजकीय पाठिंबा मिळाला, नोटीस जारी केलेली असताना सुद्धा तो भारत सोडून गेलाच कसा, कुणी त्याच्या लुकआउट नोटीसमध्ये फेरफार करून त्याला पळून जाण्यासाठी मदत केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. माल्याची गोष्ट सुरू होते कोलकातापासून. 18 डिसेंबर 1955 रोजी त्याचा कोलकातामध्ये एका श्रीमंत कुटुंबात जन्म झाला. त्याचे वडील विठ्ठल माल्या हे देशातले एक टॉपचे बिझनेसमॅन होते. ते युबी ग्रुप म्हणजेच युनायटेड ब्रिव्हरीजचे चेअरमन होते. विठ्ठल माल्या हार्डकोर आणि थंड डोक्यानं बिझनेस करणारे व्यक्ती होते. कोणताही बिझनेस दीर्घकाळ चालला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे ते जपून आणि त्यांच्या सोबतच्या लोकांची मर्जी राखून पाऊल टाकायचे. अगदी त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची सुद्धा. त्यांच्या युबी ग्रुपच्या अंडर त्या काळी 60 वेगवेगळ्या कंपन्यांचं काम चालायचं, ज्यामध्ये फर्टिलायझर, इंजिनिअरिंग, एव्हिएशन, अल्कोहोलिक बिव्हरेज अशा अनेक प्रोडक्ट्सचा समावेश होता. पण त्यात सगळ्यात फायदेशीर होती लिकर बनवणारी किंगफिशर कंपनी. म्हणजे एकूणच युबी ग्रुपचा पसारा मोठा होता. दरम्यान विजय माल्यानं कोलकातामधून त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढं कोलकाताच्याच सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी तो अमेरिकेला गेला. दरम्यान ग्रॅज्युएशनला असताना त्यानं काही काळ वडिलांच्या कंपनीत इंटर्नशिप केली होती. अमेरिकेला गेल्यावर सुद्धा त्यानं तेच केलं. तिथल्या एका प्रसिद्ध कंपनीत नोकरी म्हणजेच इंटर्नशिप केली आणि 1980च्या दरम्यान तो माघारी आला. पुन्हा घरच्याच कंपनीत जॉब करू लागला. दरम्यान 1983 साली एक दुर्दैवी घटना घडली. एका सक्सेस पार्टी दरम्यान विजयच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचं निधन झालं. वडिलांनंतर विजय युबी ग्रुपचा मुख्य संचालक झाला. त्यानं युबी ग्रुपची सगळी सूत्र त्याच्या हातात घेतली. वडील हयात असताना त्याला कंपनीच्या मीटिंग्समध्ये निर्णय घ्यायची मुभा नव्हती, पण आता त्याला रान मोकळं होतं. विजय माल्याचा स्वभाव त्याच्या वडिलांच्या अगदी उलटा होता. त्याला अतिशय जलद गतीनं देशातला सर्वात मोठा बिझनेसमॅन व्हायचं होतं. त्या दृष्टीनं तो त्याची पावलं देखील टाकत होता. दरम्यान 1986 साली विजय माल्या एअर इंडियाची एक एअर होस्टेस समीरा तायबजी हिच्यासोबत लग्न करतो. त्या दोघांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगा होतो. काही काळ एकत्र राहिल्यानंतर विजय आणि समीराच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि ते वेगवेगळे राहू लागतात. दरम्यानच्या काळात माल्या फुल टू बिझनेसवर फोकस करू लागतो. त्याच्या युबी ग्रुपचा टर्नओव्हर तब्बल 64% वाढवतो. 1988 साली तो बर्जर पेंट्स, बँगलोर फर्टिलायझर्स, एशियन एज न्यूजपेपर आणि अनेक फिल्मी मॅगझिन्सच्या व्यवसायांना युबी ग्रुपच्या अंडर आणण्यात यशस्वी होतो. तो काळ विजय माल्याचा सुवर्ण काळ होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्या काळी बुलेट ट्रेनच्या वेगानं त्याची प्रगती सुरू होती. त्याच काळात म्हणजेच 1993 साली मोकेपे चौका मारून विजय माल्या रेखा नावाच्या एका महिलेशी लग्न करतो. लग्नानंतर रेखाची पहिली मुलगी लीलाला सुद्धा दत्तक घेतो. पुढे जाऊन रेखा आणि विजयला तान्या आणि लियाना नावाच्या आणखी 2 मुली होतात. तो असा काळ होता जेव्हा विजय माल्याची पॉप्युलॅरिटी दिवसांगणिक वाढत होती. त्याच्या उच्च राहणीमुळं तो इंडियाचा मोस्ट स्टायलिश बिझनेसमन म्हणून नावारूपाला येत होता. त्याचा पॉलिटिक्स, मोठमोठे अधिकारी, खेळाडू आणि बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटी यांच्यावर प्रभाव वाढत होता. फक्त भारतच नाही तर भारताबाहेरील पॉवरफुल लोकांसोबत त्याची उठबस सुरू होती. सगळं व्यवस्थित सेट झालेलं होतं. त्याला आधी भारतातला आणि नंतर आशियातला सगळ्यात श्रीमंत व्यावसायिक बनायचं होतं. पुढं 2002 साल उजाडतं आणि माल्याची पॉलिटिक्समध्ये एंट्री होते.
आणि पुढे जाऊन तीच गोष्ट त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरते. ती कशी ते आता आपण पाहू. मित्रांनो, विजय मल्ल्याची वाढती लोकप्रियता पाहून काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही पक्षाकडून त्याला आपल्यासोबत घेण्याची तयारी सुरू होती. पण काँग्रेस आणि जेडीएस युतीचा उमेदवार म्हणून तो राज्यसभेवर जातो. त्यावेळी देशात युपीएचं आघाडी सरकार बनलेलं होतं. माल्या मग त्याच्या ओळखीचा फायदा उठून 2004 साली बँकांकडून 8,040 करोड रुपयांचं पहिलं लोन मिळवतो. पुढे 2005 साली माल्या त्याचा 50वा बर्थडे ग्रँड पद्धतीनं साजरा करतो. असं म्हणतात तब्बल 5 दिवस गोव्यात त्याच्या बर्थडेची पार्टी सुरू होती. जगभरातल्या 500 इम्पॅक्टफुल माणसांना त्यानं त्यासाठी निमंत्रण दिलं होतं. अमेरिकन पॉपस्टार लिओनेल रिचीकडून त्यानं गाणंही म्हणून घेतलं होतं. दरम्यान त्याच वर्षी तो त्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याला किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी गिफ्ट करतो. त्यासाठी तो उपलब्ध झालेल्या कर्जाच्या रकमेतून 70 नवीन विमानं आणि 50 बसेस विकत घेतो. 2 वर्षात त्याची किंगफिशर एअरलाइन्स जबरदस्त ग्रीप पकडते. सतत फॉरेन ट्रिप करत असल्यामुळं माल्याला परफेक्ट कळलं होतं की लोकांना विमानात काय सेवा पाहिजे. त्यानं VIP सोयीसुविधांसोबत जगभरातल्या विश्वसुंदरांना लाजवतील अशा टॉप क्लास एअर होस्टेस कामावर ठेवल्या. असं म्हणतात तेव्हा किंगफिशर एअरलाइन्सच्या एअर हॉस्टेसना पाहता यावं म्हणून अनेक VIP लोक मुद्दाम किंगफिशरच्या विमानातून प्रवास करायची. माल्याचा व्यवसाय चांगला रन व्हायला लागला होता. दिवसाला 412 डोमेस्टिक फ्लाईट सोडल्या जात होत्या. लोक इतर कंपन्यांच्या विमानांची तिकीटं रद्द करून रांगा लावून किंगफिशरची तिकीटं काढत होती. सगळं सेट होतं, पण तरीही माल्याला धीर नव्हता. त्याला लवकरात लवकर विमान व्यवसायातला किंग व्हायचं होतं. पुढे त्याने निर्णय घेतला की किंगफिशरच्या माध्यमातून आपण इंटरनॅशनल फ्लाईट्स ऑपरेट करायच्या. खरं तर सरकारी नियम असा आहे की जोपर्यंत कुठली कंपनी विमान व्यवसायात 5 वर्ष काळ पूर्ण करत नाही तोवर ते आंतरराष्ट्रीय विमानसेवा देऊ शकत नाहीत. पण माल्याला थांबायचं नव्हतं. मग त्यानं एक नवीन प्लॅन केला. ज्या जुन्या कंपन्या आधीपासून इंटरनॅशनल फ्लाईट्स सोडत होत्या त्या कंपन्या विकत घ्यायचा त्यानं निर्णय घेतला. दरम्यान त्याच्या रडारवर आलेली पहिली कंपनी होती एअर सहारा. 2006 साली त्या कंपनीचा लिलाव सुरू होता. त्यावेळी विजय माल्या त्यावर बोली लावतो, पण जेट एअरवेज समोर त्याचा निभाव लागत नाही. तो बोली हरतो. पुढं मग 2007 साली तो त्याचा मोर्चा एअर डेक्कनकडे वळतो आणि 550 करोड रुपयांना एअर डेक्कन कंपनी विकत घेतो. या सगळ्या व्यवहारादरम्यान तो तेच लोनमध्ये मिळालेले पैसे वापरतो. पुढं सगळं सेट झाल्यानंतर 2008 साली त्याची एअर डेक्कन कंपनी बँगलोर ते लंडन पहिली इंटरनॅशनल फ्लाईट सोडते आणि त्यानंतर माल्याचं सगळ्या स्तरातून कौतुक होऊ लागतं. त्या व्यवसायात त्याचा जम बसणार तेवढ्यात आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेलाच्या किमतीत भयंकर वाढ होते आणि भारतासह जगाला आर्थिक मंदीची चाहूल जाणवू लागते. त्या काळात विजय माल्याचा एअरलाईन्सचा बिझनेस बेकार तोट्यात जातो. त्याला मोठा आर्थिक फटका बसतो, इतका की त्याला कामगारांचे पगार देणं सुद्धा अशक्य होतं. आता त्यावर काय उपाय करायचा म्हणून तो काही बँकांकडून आणखी कर्ज उचलतो. त्यामुळे त्याच्यावरचा कर्जाचा बोजा आणखीनच वाढतो. आता तुम्ही म्हणाल त्यानं बँकांना एकही रुपया माघारी केलेला नसताना बँकांनी त्याला पुन्हा कर्ज कसं काय दिलं? तर ऐका. बँकांनी 2008 साली त्याच्या कर्जाची रक्कम NPA म्हणजेच नॉन प्रॉफिटेबल ॲसेट्समध्ये टाकली. आता नॉन प्रॉफिटेबल ॲसेट्स म्हणजे काय? तर अशी रक्कम जी बँक कर्जदाराकडून वसूल करण्यात अपयशी ठरते. म्हणजे बँकेचे पैसे बुडीत गेले असं दाखवण्यात येतं. दरम्यान सरकारला माहिती होतं की विजय माल्या बँकांना गंडवतोय, पैसे रिटर्न करत नाहीये, तरी देखील त्याला पुन्हा लोन दिलं जातं. 2008 सालीच भारतात IPL नावाची सोन्याचं अंड देणारी कोंबडी जन्माला येते. माल्याला त्यात पुन्हा पैशांचा खणखणाट ऐकू येऊ लागतो. पुढे प्रचंड लॉसमध्ये असताना सुद्धा तो तब्बल 476 कोटी रुपयांना IPLची रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ही टीम विकत घेतो. ते सुद्धा तब्बल 8 वर्षांसाठी. तशीच फोर्स इंडिया ही F1 रेसिंगची आणखीन एक टीम विकत घेतो. दरम्यान त्याच्या कंपनीतले अनेक कामगार काम बंद आंदोलन करायला सुरुवात करतात, कारण त्यानं तब्बल वर्षभर त्यांचा पगार दिलेला नसतो. पुढे कामगारांचा रोष आणखी वाढल्यावर तो कामगारांना पगार द्यायचा आहे असं सांगून त्याची एअरलाईन कंपनी गहाण ठेवून IDBI बँकेकडे 861 करोड रुपयांचं कर्ज मागतो. पण कर्जाची रक्कम त्याच्या कंपनीच्या किमतीपेक्षा खूप जास्त होती म्हणून IDBI बँक त्याला कर्ज द्यायला नकार देते. पण तरीही तो हार मानत नाही. तो अधिकाऱ्यांना 16 कोटी रुपये लाच देऊन खोट्या कागदपत्रावर त्यांच्याकडून सह्या करून घेतो आणि कर्ज मिळवतो. बरं, पैसे मिळाल्यावर तो पैसे कामगारांना न देता थेट युरोपमध्ये वळवतो. तिथं F1 रेसचं आयोजन करतो. पुढे 2010 साली तो पुन्हा एकदा राज्यसभा मेंबर म्हणून संसदेत जातो, पण यावेळी काँग्रेस नाही तर भाजप आणि JDS युतीचा मेंबर म्हणून. दुसऱ्या बाजूला त्याच्या किंगफिशर एअरलाइन्सची हालत अतिशय खराब होत चाललेली असते.
कंपनीतले बरेच कामगार, टेक्निशियन, इंजिनियर्स काम सोडतात, तर काही सोडून जाण्याच्या तयारीत असतात. कारण माल्ल्यानं त्यांच्या पीएफचा आणि सर्व्हिस टॅक्सचा पैसा सुद्धा धड जमा केलेला नसतो. तो प्रश्न मोठा व्हायला लागलाय हे लक्षात आल्यावर तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे बँक आणि माल्ल्या यांच्याशी बोलणी करतात. त्या बैठकीत माल्ल्याच्या कर्जाचं पुनर्गठन केल्यानंतर माल्ल्यानं त्याच्या कामगारांचा पगार दिला पाहिजे असं सांगण्यात येतं. पण माल्ल्या कामगारांना पगार देत नाही आणि फायनली त्याच्या किंगफिशर एअरलाइन्सचं लायसन्स रद्द होतं. 2012 साली त्याची कंपनी पूर्णपणे बंद पडते. खरं तर त्या आधीपासूनच सीबीआय विजय माल्ल्याच्या मागावर होती, कारण त्यांना सुतांकरवी माल्ल्यानं केलेल्या गैरव्यवहाराची माहिती मिळालेली होती. पण माल्ल्या तरीही त्याच्याच धुंदीत जगत असतो. 2015 साली तो त्याचा 60वा बर्थडे सुद्धा धामधुमीत सेलिब्रेट करतो. जगभरातल्या 500 पॉवरफुल लोकांना बोलावून. त्यावेळी त्याला पाहून कुणालाही असं वाटत नाही की त्याच्या डोक्यावर करोडो रुपयांचं कर्ज आहे. तो निवांत राहतो आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जो पैसा तो खर्च करतो तो त्याचा नसून बँकांचा असतो. लोकांनी त्यांच्या रक्ताचं पाणी करून बँकेत साठवून ठेवलेला. त्या काळात तो UK, US, फ्रान्स, स्वित्झर्लंड, आयर्लंड आणि साऊथ आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर पैसा पाठवतोय अशाही बातम्या छापून येत होत्या. सीबीआयच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार माल्ल्यानं SBI कडून 1600 कोटी रुपये, PNB कडून 800 कोटी रुपये, IDBI कडून 850 कोटी रुपये, बँक ऑफ इंडियाकडून 600 करोड, बँक ऑफ बडोदाकडून 550 करोड अशी कर्ज उचललेली होती. आणि हे सगळं त्यानं अधिकाऱ्यांच्या मदतीनं केलं होतं. त्यापैकी SBIचे तत्कालीन चेअरमन OP भट यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्या सगळ्या फ्रॉडमुळे सीबीआय आणि इतर यंत्रणा हात धुवून माल्ल्याच्या मागे लागलेल्या होत्या. त्याच काळात सीबीआयनं देशातील प्रत्येक ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या ऑफिसमध्ये एक लेटर पाठवलं होतं, ज्यात असा उल्लेख केला होता की जर कोणत्याही काउंटरवर विजय माल्या दिसला तर त्याची खबर तातडीनं सीबीआयला दिली जावी, जेणेकरून त्याला पकडलं जाईल आणि त्याची चौकशी करण्यात येईल. सप्टेंबर 2015 मध्ये माल्ल्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. पण नंतर अचानक 24 नोव्हेंबर 2015 रोजी त्या लुकआउट नोटिसीमध्ये एक चेंज करण्यात आला. तो असा की विजय माल्या ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या कोणत्याही खिडकीवर दिसला तर त्याला फक्त तो कुठं निघाला एवढंच विचारलं जाईल. पण मग प्रश्न असा आहे की विजय माल्याची सीबीआय चौकशी सुरू आहे ह्याची सरकारला कल्पना असतानाही त्याच्या लुकआउट नोटिसीमध्ये कोणी फेरबदल केला? तर त्याबद्दल बोलताना बीजेपीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एकदा एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, माल्ल्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर विजय माल्या दिल्लीत येऊन एका पॉवरफुल पॉलिटिशियनला भेटला होता आणि त्यानंतर त्याची नोटीस बदलण्यात आली होती. पण त्यांनी शेवटपर्यंत त्या नेत्याचं नाव जाहीर केलं नाही. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मोदींचं सरकार केंद्रात निवडून आलं होतं. त्यानंतर माल्या 2 वेळा परदेशवारी करून भारतात माघारी आला. दरम्यान 1 मार्च 2016 रोजी तो राज्यसभेत दिसला होता. 3 मार्चला त्याच्या कर्जाच्या केसची सुनावणी होणार होती. पण 2 मार्च 2016 रोजीच विजय माल्या भारत सोडून लंडनला पळून जातो. ते सुद्धा डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरून, जो फक्त आणि फक्त खासदार किंवा त्याच्या पत्नीला मिळतो. माल्यासोबत त्याची एक गर्लफ्रेंड आणि 55 सुटकेस सुद्धा लंडनला जातात. तेव्हा जो माल्या लंडनला जातो तो पुन्हा कधीच माघारी येत नाही. दरम्यान 3 मार्चला कोर्टात सुनावणी चालू होते. पण तत्कालीन अटॉर्नी ऑफ जनरल सांगतात की माल्या इथं उपस्थित नाही, तो लंडनला गेलाय. पुढे लंडन हायकोर्टात माल्याच्या कर्ज प्रकरणाची केस उभी राहते आणि लंडन हायकोर्टाच्या बाहेरून माल्या एक खळबळजनक वक्तव्य करतो. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माल्या म्हणतो की मी इकडे येताना भारताच्या अर्थमंत्र्यांशी सेटलमेंटची चर्चा करून आलोय. त्याच्या वक्तव्यानं भारतात पुन्हा एकदा मोठा गोंधळ उडतो. त्याला उत्तर देताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात की तो मला भेटला हे खरं आहे. 15 मिनिटं आम्ही बोललो. त्यानं माझ्याशी सेटलमेंटबद्दल काहीतरी चर्चा केली. पण मी त्याला सांगितलं, तुम्ही सेटलमेंट माझ्याशी नाही तर कर्ज घेतलेल्या बँकांशी करा. पण त्यानंतर विरोधकांनी असा प्रतिसवाल केला की जर विजय माल्या तुम्हाला भेटला होता आणि तो सेटलमेंटबद्दल बोलणी करत होता तर मग तुम्ही सीबीआयला ती खबर का नाही कळवली? जर त्याच्या पळून जाण्याची थोडी जरी कानकून लागली असती तरी पोलिसांनी त्याला अटक केली असती किंवा त्याच्या हालचालींवर लक्ष तरी ठेवलं असतं. काँग्रेसच्या राज्यसभेचे तत्कालीन मेंबर PL पुनिया यांनी तर थेट 1 मार्चला जेव्हा विजय माल्या अरुण जेटली यांना भेटायला आला होता त्या दिवशीचं CCTV फुटेज तपासण्याची मागणी केली होती. त्यांचा असा दावा होता की अर्थमंत्री आणि माल्यामध्ये 20 मिनिटाच्या वर चर्चा झाली होती आणि जर तसं नसेल तर मी कायमचं राजकारण सोडून देईन अशी ही घोषणा केली होती. पुढे त्या तपासाचं काय झालं याची खबर माध्यमांना मिळाली नाही. 2019 साली विजय माल्याला भारत सरकारनं फरार म्हणून घोषित केलं.
माल्याबद्दलची अजून एक कॉन्स्पिरन्सी अशी की 2004 साली माल्याने टिपू सुलतानची एक तलवार 1.5 कोटी रुपयांना विकत घेतली होती. पण त्यानंतर त्याचा वाईट काळ सुरू झाला म्हणून त्यानं कुणाला तरी ती तलवार देऊन टाकली अशी खबर पसरली होती. पण 2023च्या फेब्रुवारीमध्ये सेम त्याच तलवारीचा लंडनमध्ये 140 कोटी रुपयांना लिलाव झाला. असं म्हणतात की माल्यानं ती तलवार कोणाला कधी दिलीच नव्हती. अडचणीच्या वेळी उपयोगी पडेल म्हणून त्यानं ती तलवार सुद्धा आधीच लंडनला पोहोचवली असण्याची शक्यता होती. त्या प्रकरणाची ही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मित्रांनो, एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार लंडन हायकोर्टानं माल्याला भारतात आणण्यासाठी 2020 सालीच ग्रीन सिग्नल दिला होता. पण आज 2023 उजाडलं तरी भारत सरकार लोकांच्या हक्काचा पैसा लुबाडणाऱ्या विजय माल्याला इंडियात आणू शकलेलं नाहीये. आणि त्याची नेमकी काय कारण आहेत हे देखील जनतेला अजून कळू शकलेलं नाहीये. राजकीय जाणकारांच्या मते माल्या परत आला तर देशातल्या मोठमोठ्या लोकांचे खरे चेहरे जनतेसमोर उघडे पडतील अशी त्यांना भीती असल्यामुळेच कुणी त्याला परत आणण्याचा साधा प्रयत्न देखील करताना दिसत नाहीये. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? परवानगी मिळून विजय माल्याला भारतात न आणण्यामागं सरकारची नेमकी काय भूमिका असावी? माल्याला मोठं करण्यात आणि पळून जाण्यात कुणी मदत केली असावी? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.